मॉर्निंग फ्रेंड्स, माय नेम इज प्रतीक. चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत ममताने 12ही टेन्स समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्याला 9 टेन्स समजून सांगितले आहे. आज ते आपल्याला 10वा टेन्स समजून सांगणार आहे. चला तर मग आपण 10वा टेन्स समजून घेऊया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माय नेम ममता. आय लर्न इन 6th स्टँडर्ड. चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत मी 12ही टेन्स समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारले आहे. मी तुम्हाला आतापर्यंत 9 काळ समजून सांगितले आहे. मी त्यांचे पुन्हा एकदा नाव सांगते. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. आज मी तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा टेन्स समजून सांगणार आहे. चला तर आता आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा टेन्स समजून घेऊयात. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्म्युला आहे यस प्लस विल ऑब्लिक शॉल प्लस बी प्लस वी फॉर प्लस ऑब्जेक्ट. या काळामध्ये आज आपण वर्ब म्हणून घेऊयात कट. कटचे 4 रूप कट, कट, कट आणि कटिंग. या काळामध्ये आपण सब्जेक्ट म्हणून घेऊयात आय, यू, वी, दे, ही, सी, राणी, राजू. चला तर आता आपण वाक्य करूया. आय विल बी कटिंग. मी कापत असेल. यू विल बी कटिंग. तुम्ही कापत असाल. वी विल बी कटिंग. आम्ही कापत असू. दे विल बी कटिंग. ते कापत असेल. ही विल बी कटिंग. तो कापत असेल. ही विल बी कटिंग. ती कापत असेल. राणी विल बी कटिंग. राणी कापत असेल. या पुढचे मी माझ्या तोंडी सांगते. माय मदर विल बी कटिंग. माझे आई कापत असेल. माय फादर विल बी कटिंग. माझे वडील कापत असेल. माय ब्रदर विल बी कटिंग. माझा भाऊ कापत असेल. माय सिस्टर विल बी कटिंग. माझी बहीण कापत असेल. माय टीचर विल बी कटिंग. माझे गुरुजी कापत असेल. हा टेन्स जसा मला कळाला तुम्हालाही कळाला असेल. थँक्यू. बघा, अगदी 10व्या काळाकडे ममता आली. पहिल्या काळापासून तिने 10व्या काळापर्यंत सगळे टेन्स तिला जसे समजले तसे तिने समजून सांगितले आहेत. बघा, एखादं आव्हान स्वीकारलं तर हे अशा पद्धतीने कंटिन्युअस चालू ठेवलं तर आपण यामध्ये पारंगत होतो. मित्रांनो,
नवीन अभ्यासक्रमानुसार गुरुजींनी फक्त तुम्हाला दिशा दाखवायची आहे, मदत करायची आहे. आणि आत्ता जसं ममतानं तुम्हाला तुमच्या मैत्रिणीनं समजून सांगितलं आहे तसं तुम्हीच एकमेकांना सांगून आणि तुम्ही स्वतः समजून घेत शिकायचं आहे. आलं लक्षात? गुरुजी तुमच्या मदतीला असतील. मी फक्त तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे, तुम्ही ते करत आहात. म्हणजेच आपण शिकण्यातला आनंद घेत आहोत, शिकण्यातली मजा घेत आहोत आणि हे सगळं मजेत हसत खेळत शिकत आहोत आणि हे सहज आणि लवकर शिकतो आहे की नाही. आपण आपलाच मित्र समजून सांगत आहे तेव्हा आपण लवकर शिकत असतो. ममता, तुम्ही छान प्रयत्न केला. अगदी तुमचं आव्हान संपण्याच्या अगदी 2 पायऱ्या जवळ आले आहात. 11वा काळ आणि 12वा काळ लवकरच तुम्ही आम्हाला सांगणार आहात. तुमचं फार फार कौतुक.